नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. उन्हाळ्यात फुलणाऱ्या पळस, पांगारा, काटेसावर, सोनसावर, सोनमोहर, बहावा या आणि इतर सगळ्याच वृक्षांपैकी माझी सगळ्यात पहिली ओळख झालेला वृक्ष म्हणजे पांगारा. पांगाऱ्याला खूप लहानपणापासून ओळखते. म्हणजे तेव्हापासून जेव्हा याचं नावसुद्धा माहीत नव्हतं आणि ते माहिती करून घेतलं पाहिजे हेही समजत नव्हतं. फक्त एवढंच समजायचं की या झाडाला खूप सुंदर फुले लागतात आणि याच्यावर भरपूर पक्षी येतात, खास करून पोपट. कदाचित तेव्हापासूनच पक्ष्यांची आणि विशेषतः पोपटांची आवड निर्माण झाली असावी. याची अतिशय सुंदर लालभडक फुले आणि त्यावरचे पक्षी पाहणे, खाली पडलेल्या पाकळ्या नखांवर चिकटवून नेलपेंट लावलेली लांबलचक नखे बनवणे हे गमतीचे खेळ असायचे. आणि त्याहून गंमत म्हणजे याच्या बिया जमिनीवर घासून मैत्रिणींना चटका देणे. ज्यांना पांगारा माहिती आहे त्या प्रत्येकाने आपल्या लहानपणी हा खेळ नक्कीच खेळला असणार. तर मंडळी, आज आपण ज्या वृक्षाबद्दल बोलणार आहोत त्या पांगाराच्या झाडाखाली खेळण्यात माझं बालपण गेलं म्हटलं तरी चालेल. घराला लागूनचा रस्ता ओलांडला की पलीकडे मैत्रिणीचं घर आणि तिच्या अंगणातच 5-6 फुटावर असलेलं पांगाराचं उंचच्या उंच झाड. हे काटेरी झाड इतक्या जवळ कसं लावलं असेल याचं आता आश्चर्य वाटतं. आम्ही गल्लीतील लहान मुले नेहमीच त्या झाडाखाली खेळत असू. नंतरच्या काळात ते कधी तोडलं गेलं ते आठवत नाही. हल्ली पांगारा खूप दुर्मिळ झालाय. एखादं सुद्धा झाड कुठे बघायला मिळत नाहीये. जिकडे तिकडे देशी झाडाचं महत्त्व पटवून सांगावं लागत आहे. आणि हीच खंत परवा मी डॉक्टर स्वाती मॅडम यांना बोलून दाखवली. इतर देशी झाडांबरोबरच पांगाराबद्दल आमच्या खूप गप्पा झाल्या. त्या म्हणाल्या, व्हिडिओ करायचा आहे का तुम्हाला? मग याची फोटोग्राफी माझ्यावर सोडा आणि यावेळी व्हिडिओ पक्का. आणि मग आम्ही दोघी एकत्र आलो की एक सुंदर असा देशी वृक्ष आणि त्याची सखोल माहिती हे ठरलेलंच आहे. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपली नेहमीची विनंती. सगळ्यात पहिल्यांदा पांगाराची साहित्यिक ओळख करून घेऊया. हा काटेरी पानझडी वृक्ष फॅबिएसी कुळातील असून याचं शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असं आहे. तसंच एरिथ्रिना व्हेरिगेटा या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. पांगाराला हिंदीमध्ये फरहद, पारिभद्र किंवा मंदार आणि इंग्रजीमध्ये इंडियन कोरल ट्री असं म्हणतात. इंडियन कोरल ट्री हे अगदी समर्पक नाव आहे. कोरल म्हणजे पोवळे. या फुलांचा रंग पोवळ्यासारखा लालभडक असतो म्हणून असं नाव. मूळचा भारतीय असला तरी या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि इतर आशियाई देशातही झाला आहे. समजा तुम्ही पहिल्यांदाच हा वृक्ष पाहताय तर याला ओळखाल कसं? अर्थात पांगाराच्या झाडाची रचना कशी असते? पांगारा साधारणपणे 25 ते 30 मीटरपर्यंत उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ करड्या पिवळ्या रंगाची आणि खडबडीत असते. याला लहान लहान आकाराच्या फार फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पांगाराच्या वेगवेगळ्या जातीनुसार झाडाच्या सालीत आणि काटे कमी किंवा जास्त असण्यात फरक आहे. पाने संयुक्त, त्रिदल आणि मोठी असतात. ती साधारण 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची असतात. लांब फुलोऱ्यावर आलेली गडद रंगाची फुले मोठी आणि आकर्षक दिसतात. पांगाराच्या लटकलेल्या फुलांच्या लड्या केळीच्या उलट्या फण्यांसारख्या भासतात. या फुलांना सुगंध अजिबात नसतो, मात्र यात मकरंदाचे प्रमाण खूप जास्त असते. फुलांना सुगंध नसल्यामुळे परागीभवनासाठी निसर्गाने अशी सोय केली असावी असं म्हणायला हरकत नाही. उन्हाळ्यात अनेक पक्षी आणि भुंगे फुलातील मकरंद मिळवण्यासाठी झाडावर गर्दी करतात. उन्हाच्या काहिलीत मधुर रस देणारा हा वृक्ष पक्षी आणि कीटकांसाठी खूपच उपयोगी आहे. पांगाराच्या फुलांच्या तळाशी अतिशय सूक्ष्म अशा मकरंदाच्या ग्रंथी असतात. या ग्रंथी झाडाच्या आतून येणाऱ्या अन्नरस
आणि पाण्याचे रूपांतर गोड द्रवात करतात. हा मकरंद पक्ष्यांना आकर्षित करतो. जेव्हा पक्षी हे गोड पाणी पिण्यासाठी चोच फुलात घालतात, तेव्हा फुलातील परागकण त्यांच्या चोचीला आणि डोक्याला चिकटतात आणि जेव्हा तो पक्षी दुसऱ्या फुलावर जातो, तेव्हा आपोआपच परागीभवन होते. त्यानंतर झाडाला फळे अर्थात शेंगा लागतात. या शेंगा 13 ते 30 सेंटीमीटर लांब, काळ्या रंगाच्या आणि लंबगोलाकार असतात. त्यात 6-7 जांभळट लालसर बिया असतात. फुलांचा मोसम संपता संपता या शेंगा लागतात. काही दिवसांनी त्या वाळतात आणि इतस्ततः पडून रोपे उगवतात. कधीकधी या वर्षीच्या शेंगा पुढच्या वर्षापर्यंत झाडावर राहिलेल्या दिसतात. तर अशाच मागच्या वर्षीच्या शेंगा मला मिळाल्या आहेत. हे पहा. अशा असतात शेंगा आणि बिया. पांगाराच्या प्रोपेगेशनबद्दल सांगायचं तर फांदी लावून किंवा बिया पेरून नवीन रोप तयार करता येते. मला अशी ही माहिती मिळाली की पांगाराचे रोप फार फास्ट वाढते. मग तर यांची संख्या वाढवणं अजून सोपं आहे. बघा, घ्या मनावर, जर शक्य असेल तर, जागा असेल तर. आपल्या मातीतल्या झाडांचा प्रसार व्हायला हवा आणि तो जाणीवपूर्वक केल्याशिवाय अशा झाडांची संख्या आता वाढणार नाही. पांगाऱ्याच्या उपयोगाबद्दल सांगायचं तर याच्या सालीचा लेप व्रण, सूज आणि सांधेदुखी यावर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमीनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी आणि दातदुखी यासाठी वापरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पाने खाण्यायोग्य असतात. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दक्षिण भारतात डोश्याच्या पिठामध्ये या पानांचा वापर करतात असं माझ्या वाचनात आलं. तसंच आपण जसं हळदीच्या पानात पातोळ्या बनवतो, तसंच काही ठिकाणी पांगाऱ्याच्या पानात पातोळ्या बनवतात अशी ही माहिती मला मिळाली. फुलांच्या पाकळ्यांपासून लाल केसरी रंग तयार करतात. पांगाराचे लाकूड हलके आणि टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, आगकाड्या, खोकी, तक्ते हे बनवण्यासाठी करतात. अगदी अलीकडेच शेजारचे एक गृहस्थ 1-2 दिवसात घरी येऊन बागेची, झाडाची आस्थेनं चौकशी करतात. पुढील व्हिडिओची विचारपूस करतात. म्हटलं सध्या पांगाराविषयी घेतलाय. तर ते म्हणाले, आम्ही लहानपणी पानमळ्यातील वेलींना आधार देण्यासाठी या झाडाचे खुंट वापरत असू. तसेच लाकूड हलके असल्यामुळे पूर्वी पोहायला शिकताना ते पाठीवर बांधले जायचे असंही त्यांनी सांगितलं. पांगाराचे लाकूड न कुजणारे असल्यामुळे विहीर बांधताना तळाशी त्याची सांगड करून घालत असत आणि मग वरून दगडी बांधकाम करत. घराच्या किंवा शेताच्या कंपाऊंडला पांगारा एकदम उपयोगी आहे. पावसाळ्यात ठराविक अंतरावर पांगाराच्या फांद्या रोवून द्यायच्या की लवकरच त्यांना पालवी फुटून भरगच्च हिरवेगार पण काटेरी कंपाऊंड तयार होते. पूर्वी यांची संख्या भरपूर असावी. कदाचित त्यामुळेच या सर्व उपयोगांसाठी ही झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळेच आता आपण ही देशी झाडे लावून ती वाढवणे ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे. घरच्या बागेत लावण्यासारखे नसले तरी वृक्षारोपणासाठी हे एक अत्यंत चांगले झाड आहे. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं तर अस्सल भारतीय असल्यामुळे 1993 साली भारताच्या पोस्ट खात्याने 8 रुपयांच्या पोस्ट स्टॅम्पवर पांगाराचे चित्र छापले होते. कुणीतरी म्हटलं आहे, पांगाराचं फुलणं म्हणजे आतषबाजी. पांगारा म्हणजे सौंदर्याची आतषबाजी. पांगाऱ्याच्या झाडाखाली बसून ते सौंदर्य न्याहाळणे, ते सौंदर्य, ती उधळण, तो पक्ष्यांचा किलबिलाट मनात साठवणे हीच निसर्गाशी जवळीक, हीच एकरूपता. धन्यवाद.